2 शमूएल अध्याय 11। राजे लोक युद्धांच्या मोहिमेस जातात त्या समयी म्हणजे वर्षारंभी दाविदाने यवाबास व त्याच्याबरोबर त्याचे नोकर चाकर व सर्व इस्रायल लोक यास पाठविले। त्यांनी अमोन्यांचा संहार करून राब्बा नगरास वेढा घातला, पण दावीद यरुशलेमेसच राहिला। संध्याकाळच्या समयी दावीद पलंगावरून उठून राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला। तेव्हा एक स्त्री स्नान करीताना त्याने तेथून पाहिली। ती स्त्री दिसावयाला फार सुंदर होती। मग दाविदाने चाकर पाठवून त्या स्त्रीविषयी विचारपूस केली। तेव्हा कोणी म्हटले की ती अलियमाची कन्या व उरिया हित्ती याची बायको बथशेबा आहे ना। तेव्हा दाविदाने जासूद पाठवून तिला बोलावून आणले व ती दाविदाकडे आली आणि दाविदाने तिच्याशी प्रसंग केला। ती आपल्या अशुद्धतेपासून शुद्ध झाली होती। मग ती आपल्या घरी गेली। त्या स्त्रीला गर्भ राहिला। तेव्हा तिने दाविदास सांगून पाठविले, मी गरोदर आहे। दाविदाने यवाबास निरोप पाठविला की उरिया हित्ती याला मजकडे पाठवून द्या। तेव्हा त्याने त्यास दाविदाकडे पाठविले। उरिया दाविदाकडे आला तेव्हा त्याने त्यास यवाब व त्याचे लोक कसे काय आहेत आणि युद्ध कसे चालले आहे हे विचारिले। मग दावीद उरियास म्हणाला, आपल्या घरी जा व हातपाय धु। उरिया राजमंदिरातून निघाला व त्याच्या पाठोपाठ राजाकडून त्यास काही इनाम गेले। उरिया आपल्या स्वामीच्या इतर सर्व चाकरांबरोबर राजवाड्याच्या दारीच निजून राहिला, आपल्या घरी गेला नाही। उरिया आपल्या घरी गेला नाही हे दाविदाने ऐकले तेव्हा तो त्यास म्हणाला, तू प्रवास करून आला आहेस ना, तर तू आपल्या घरी का जात नाहीस? उरिया दाविदास म्हणाला, कोश, इस्रायल व यहुदा मांडवात राहत आहेत आणि माझा धनी यवाब व माझ्या धन्याचे सेवक खुल्या मैदानात तळ देऊन आहेत। असे असता मी घरी जाऊन खाऊ पिऊ आणि आपल्या स्त्रीबरोबर निजू काय? आपल्या जीविताची शपथ, आपल्या प्राणाची शपथ, मी असले काम करणार नाही। दावीद उरियास म्हणाला, आजही येथेच राहा, उद्या मी तुला रवाना करीन। मग उरिया त्या दिवशी व दुसऱ्या दिवशीही यरुशलेमेत राहिला। दाविदाने बोलाविल्यावरून त्याने येऊन त्याच्यासमोर खाणेपिणे केले व त्यास त्याने दारू पाजून मस्त केले। संध्याकाळ झाली तेव्हा तो आपल्या स्वामीच्या सेवकांबरोबर आपल्या खाटेवर निजावयास गेला, पण घरी गेला नाही। सकाळी दाविदाने यवाबाच्या नावे पत्र लिहून उरियाच्या हाती पाठविले। त्या पत्रात असे लिहिले होते की तुंबळ युद्धाच्या तोंडी उरियास ठेवा आणि त्यास तेथेच सोडून मागे हटा, म्हणजे त्यास मार लागून तो मरेल। मग यवाबाने नगराची चांगली टेहळणी करून जेथे शूर योद्धे असल्याचे त्याला माहीत होते तेथे उरियास नेमले। मग नगरातील पुरुषांनी बाहेर पडून यवाबाशी युद्ध केले। तेव्हा दाविदाच्या सेवकांपैकी काही कामास आले आणि उरिया हित्ती हाही गतप्राण झाला। मग यवाबाने जासूद पाठवून दाविदास सर्व युद्धाचा अहवाल कळविला। त्याने जासूदास आज्ञा केली की तू युद्धाची सर्व हकीकत राजास कळविल्यावर राजा जर संतापून म्हणाला की तुम्ही त्या नगराच्या एवढे जवळ जाऊन का युद्ध केले? शत्रू तटावरून बाण सोडतील हे तुम्हास ठाऊक नव्हते काय? यरुब्बे शेथाचा पुत्र अबिमलेख यास कोणी मारिले? तेबेसात त्याचवर एका बायकोने कोटावरून जात्याची वरली तळी टाकून त्याचा प्राण घेतला की नाही? तर तुम्ही तटाच्या एवढे जवळ का गेला? तेव्हा त्याला तू एवढेच सांग की आपला सेवक उरिया हित्ती हाही मृत्यू पावला। तेव्हा जासूदाने जाऊन यवाबाचा सर्व निरोप निवेदन केला। जासूद दाविदास म्हणाला, ते लोक आम्हास भारी होऊन मैदानात आम्हावर चालून आले व आम्ही त्यास वेशीपर्यंत हटविले। मग तिरंदाजांनी तटावरून आपल्या सेवकांवर बाण सोडिले। राजाचे कित्येक लोक कामास आले व आपला सेवक उरिया हित्ती हाही कामास आला। दावीद त्या जासूदास म्हणाला, तू जाऊन यवाबास सांग, यावरून तू उदास होऊ नको, कारण तरवार दोन्ही पक्षांचा सारखा संहार करीते। तर तू अधिक नेटाने त्या नगराशी लढून त्याचा विध्वंस कर, या प्रकारे तू त्यास हिम्मत दे। आपला नवरा उरिया मृत्यू पावला आहे असे उरियाच्या स्त्रीने ऐकले तेव्हा ती नवऱ्यासाठी शोक करू लागली। तिचे सुतक संपल्यावर दाविदाने लोक पाठवून तिला आपल्या घरी बोलावून आणून ठेवून घेतले व ती त्याची स्त्री झाली। पुढे तिला पुत्र झाला।
पण दाविदाने हे जे कृत्य केले त्यावरून परमेश्वराची त्याजवर इतराजी झाली.